नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। असा एखादा पदार्थ की जो नाश्त्यातसुद्धा खाल्ला जाईल, जेवणातही खाल्ला जाईल आणि मुलं किंवा मोठी मंडळी तुम्हाला डब्यातसुद्धा हाच पदार्थ मागतील। तर आज आपण असाच एक पोटभरीचा पदार्थ आणि तो सुद्धा पौष्टिक असा पदार्थ तयार करणार आहोत। अगदी जास्तीचे कुठले मसाले न वापरता आपण हा पदार्थ तयार करणार आहोत। पालेभाज्या म्हटलं की लहान मुलं नाही तर मोठी मंडळीसुद्धा नाक मुरडतात। पण आजचा जो पदार्थ आपण तयार करणार आहोत तर अगदी नाक मुरडणारेसुद्धा एक एक जुडी पालकाची अगदी आवडीने खातील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एक जुडी पालक मी आधीच तोडून स्वच्छ असा धुवून चाळणीमध्ये पूर्ण पाणी निघून जाण्यासाठी ठेवलेला आहे। पालक इथे कोवळा असल्यामुळे त्याचा देठाचा भाग बघा मी इथे थोड्याफार प्रमाणात घेतलेला आहे। देठ इथे वापरल्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो आणखीनही कुरकुरीत होण्यास मदत होते आणि देठाचा भाग कोवळा असल्यामुळे तो आपल्या या रेसिपीमध्ये जरूर वापरावा। तर आता आपण पालक जाडसर असा चिरून घेणार आहोत आणि बघा इथे पालक एक जुडी आपण वापरलेली आहे। थोडं कमी जास्त केलं तुम्ही प्रमाण तरीही चालेल, पण पालक मात्र मी सांगेन तुम्ही इथे जास्तच वापरा। तर आता पालक आपण जाडसर असा चिरून घेणार आहोत। पालक आपल्याला अजिबातही बारीक असा चिरून घ्यायचा नाही आणि बघा जो देठाचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला असा जाडसरच चिरून घ्यायचा आहे। तर आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्वच पालक चिरून घ्यायचा आहे। जाडसर पालक आपण चिरल्यामुळे जो आपला पदार्थ आहे तो आणखीनच रुचकर असा किंवा कुरकुरीत असा तयार होतो। तर बघा इथे पालक चिरून झालेला आहे। आता हा पालक एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि राहिलेला जो पालक आहे तो सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा सर्व जाडसर पालक आपण चिरून घेणार आहोत। या रेसिपीला फार जास्त असा वेळही लागत नाही किंवा जास्तीचे कुठले या रेसिपीमध्ये आपण मसाल्यांचा वापरसुद्धा करणार नाही आहोत, तरीसुद्धा अगदी खायला रुचकर असा हा पदार्थ तयार होतो। तर बघा आपला सर्व पालक इथे चिरून तयार झालेला आहे। तर यामध्ये आता काही साहित्यसुद्धा आपण टाकून घेणार आहोत। तर इथे एक मोठी वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता याच वाटीने आपल्याला यामध्ये बारीक रवासुद्धा टाकून घ्यायचा आहे। रोजचं चपाती करण्याचं जे गव्हाचं पीठ आहे तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे। आता याच वाटीने आपल्याला रवा मोजून घ्यायचा आहे। तर अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे, म्हणजेच एक वाटी गव्हाचं पीठ त्याच्या अर्ध आपल्याला रवा वापरायचा आहे। तर इथे मी रवा जाड घेतलेला आहे, बारीक असला तरीही चालेल, पण जाड रव्यामुळे आणखीनही पदार्थ कुरकुरीत होतो, त्यासाठी इथे मी जाड रवा वापरलेला आहे। तर आता आपण दोन्हीही साहित्य यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण नाश्त्याचा जो चमचा आहे त्याने एक चमचा भरून जिरं टाकणार आहोत। त्यानंतर इथे एक चमचा भरून धना पावडर टाकलेली आहे आणि इथे आपण यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहोत। तर इथे चवीनुसार चिली फ्लेक्सचा वापर तुम्ही करू शकता। तर इथे मी 1.5 चमचा एवढं टाकून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेणार आहोत। आजचा हा असा आपला नाश्ता आहे की त्यामध्ये आपल्याला कांदा किंवा आलं लसूण याचा आपण अजिबातही वापर केलेला नाही। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे, म्हणजे घाईच्या वेळात तुम्ही जर हा नाश्ता तयार करायचं म्हटलं तर अगदी झटपट हा नाश्ता तयार करू शकता। आता तुम्ही म्हणाल यामध्ये कांदा आलं लसूण तर काहीच वापरलं नाही, तर चव याची कशी चांगली लागणार आहे? तर एकदा तुम्ही नक्की करून बघा। या पदार्थामध्ये आलं लसूण किंवा कांदा या गोष्टींची अजिबातही गरज मला वाटली नाही। तर बघा आता आपण याचा पूर्ण गोळा तयार करून घेणार आहोत। जशी आपण कणिक भिजवून घेतो पण त्यापेक्षा थोडं सैलसर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे, पण एकदमही पाणी यामध्ये टाकू नका। थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता हा गोळा तयार करत असताना यामध्ये मला 1 कपाच्या थोडं कमी पाणी लागलेलं आहे, पण थोडंफार पाणी कमी अधिक लागू शकतं। तर बघा हा असा गोळा मी तयार केलेला आहे। आपण ज्या पद्धतीने थालीपीठाचं पीठ गोळा तयार करून घेतो अगदी तसा हा गोळा आपल्याला तयार करायचा आहे, पण फार जास्त घट्ट असा गोळा तयार करू नका, कारण रवा टाकल्यामुळे त्या रवा पाणी शोषून घेतो। तर आता आपला गोळा तयार झालेला आहे। आता आपण जो नाश्ता तयार करणार आहोत त्यासोबत खाण्यासाठी आपण तडका दही तयार करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी दही फेटून घेतलेलं आहे। आता यावर तडका तयार करण्यासाठी आपण तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये अगदी पाव चमचा एवढी मोहरी टाकून घेतलेली आहे, पाव चमचा एवढं जिरं टाकलेलं आहे। आता जिरं मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये आपण
चवीनुसार चिली फ्लेक्सचा वापर करणार आहोत आणि तयार तडका या दह्यावर आपल्याला टाकायचा आहे. राहिलेला तडका मी नंतर वापरणार आहे. आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं. तसंच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपण टाकलेली आहे. आणि परत एकदा आपल्याला पूर्ण तडका यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. दही म्हणजे जास्त आंबट फक्त वापरू नका, ताजं असं फ्रेश दही वापरायचं. तर हा आपला दही तडका तयार झालेला आहे. परत यावर थोडा तडका मी टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला याचे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहेत. तर आता बघा, आपला रवाही यातला चांगला मुरल्या गेलेला आहे. तर आता तवाही आपण गरम करून घेतलेला आहे. इथे नॉनस्टिक ताव्याचा वापर न करता तुम्ही लोखंडी ताव्याचाही वापर करू शकता. आता वरून हाताला लावण्यासाठी थोडं पाणी घेतलेलं आहे. हात पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आणि पाहिजे तेवढा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर मला पाहिजे तेवढा गोळा मी यातला काढून घेते आणि जवळून यासाठी दाखवत आहे की आपण जो गोळा तयार केलेला आहे तो कशा पद्धतीचा आपण तयार केलेला आहे. तर हात मी ओला परत एकदा करून घेतलेला आहे आणि जो गोळा आपण तव्यावर टाकून घेतलेला आहे तो आपल्याला बोटांनी असा पूर्ण सगळीकडे एकसारखा पसरवून घ्यायचा आहे. आता थालीपीठ आपण कापडावर पसरवून घेतो, पण त्यापेक्षा ही पद्धत मला सोपी वाटते. तर ही अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आणि बघा, वरून पूर्ण कोरडं व्हायला सुरुवात झालेली आहे. यावर आपल्याला वरून थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आणखीनही पदार्थ कुरकुरीत आणि खमंग होतो. तर इथे मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. पण तुम्हाला तेल जर थोडं जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर कमी करू शकता. तर तेल असं सगळीकडे तवावर उचलून पसरवून घ्यायचं, म्हणजे आपल्या थालीपीठाच्या खालीही पूर्ण तेल जातं. तर आता बघा, वरची बाजू पूर्ण कोरडी झालेली आहे. तर आता आपण हे थालीपीठ पलटवून घेणार आहोत आणि आता आपल्याला गॅसची स्पीड मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या स्पीडवर आपल्याला हे थालीपीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे. इथे आपण गव्हाच्या पिठाचा कमी वापर केलेला आहे, त्यामुळे आपला हा पदार्थ शिजायला जास्त अशी वेळ लागत नाही. परत यावर वरूनसुद्धा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि या बाजूने सुद्धा आपल्याला तेल सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही ब्रशने सुद्धा तेल लावून घेऊ शकता जर तुम्ही कमी तेल खात असाल तर. आता बघा, यावर असे सोनेरी डाग आपल्याला पडू द्यायचे आहेत, म्हणजे दिवसभर जरी हा पदार्थ राहिला तरी असा खमंग आणि कुरकुरीत हा राहतो. तर बघा, आता थोडं असं उलटण्याने दाब देऊन याच्या कडासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या. तर आणखी आपण परत एकदा पलटवून घेणार आहोत आणि याच बाजूप्रमाणे आपल्याला खालची बाजूसुद्धा भाजून घ्यायची आणि कुठल्याही पसारा न करता अगदी झटपट असं हे पालकाचं पराठा म्हणू शकता किंवा थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. आता दुसरंही थालीपीठ मी असंच थापून घेत आहे. तर असंच आपल्याला हात ओला करून परत एकदा पाण्यात हात आपल्याला बुडवून घ्यायचा आणि बोटाच्या मदतीने पूर्ण थालीपीठ पसरवून घ्यायचं. आता हे भाजून झाल्यावर तुम्हाला दाखवते मी, कारण भाजणं दाखवलं असतं तर व्हिडिओ मोठा झाला असता. तर बघा, खमंग खुसखुशीत असं पालकाचं आपलं हे थालीपीठ किंवा पराठा तयार झालेला आहे. सकाळची घाई असेल आणि झटपट असा तुम्हाला नाश्ता तयार करायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे आणि तसाच मुलांसाठी पौष्टिक असा सुद्धा हा एक पर्याय आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की झटपट असा हा नाश्ता तयार करून बघा. डब्यासाठी देऊ शकता किंवा घरी खाण्यासाठीही तुम्ही अगदी कमी वेळात हा पदार्थ तयार करू शकता. तर तुम्हाला मंडळी, आजची ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला ही रेसिपी खरंच उपयुक्त वाटली का? रेसिपी तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त लाईक करून ही रेसिपी शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.